फडणवीस यांचा ताफा आपण बघतोय राजभवनाच्या दिशेने। देवेंद्र फडणवीस निघालेत, काही क्षणात ते राजभवनात पोहोचतील, राज्यपालांची भेट घेतील आणि हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची निवड झाल्याचं एक पत्र। तर देवेंद्र फडणवीस राजभवनामध्ये दाखल झालेत। दृश्यांमध्ये मुख्यद्वार आपण बघतोय राजभवनाचं। देवेंद्र फडणवीस राजभवनामध्ये दाखल झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं राजभवनात आता आगमन झालं। आता राज्यपालांची ते भेट घेतील आणि विधिमंडळाच्या काही प्रक्रिया अजून बाकी आहेत। मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला असला तरी काही प्रक्रिया अजून बाकी आहेत संविधानिक। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनात दाखल झालेत आणि थोड्याच वेळात हंगामी अध्यक्षांचा देखील शपथविधी होईल। भाजपचे वरिष्ठ नेते कालिदास कोळंबकर हे हंगामी अध्यक्ष असतील आणि त्यांच्याच हंगामी अध्यक्षपदाखाली आमदारांचा शपथविधी सोहळा होईल। मुख्यमंत्री फडणवीस हे राजभवनात दाखल झालेले आहेत। काही संविधानिक प्रक्रिया आता पार पडत आहेत आणि त्याचा भाग म्हणून देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल झाले आहेत आणि आता काही क्षणातच हंगामी अध्यक्षांचा शपथविधी होईल आणि हंगामी अध्यक्षपदाखाली नवनिर्वाचित आमदारांचा देखील शपथविधी सोहळा होईल। थोड्याच वेळात हंगामी अध्यक्षांचा शपथविधी आहे। कालिदास कोळंबकर हे हंगामी अध्यक्ष असणार आहेत। काही वेळापूर्वीच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस हे राजभवनात आता दाखल झाले आहेत।